आपण सर्वजण आज या ठिकाणी देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये बसलेलो असताना कृपया माझ्यासोबत शास्त्रेचं पुस्तक याचा दुसरा अध्याय आणि वचन 7 काढावं अशी नम्र विनंती आहे. शास्त्रे 2 वचन 7, Judges 2 verse 7. यहोशुआच्या हयातीत आणि यहोशुआच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्रायलासाठी केलेली महान कार्ये पाहिली होती, त्यांच्या हयातीत लोकांनी परमेश्वराची सेवा केली. यहोशुआच्या हयातीत आणि यहोशुआच्या मरणानंतर जिवंत राहिलेले सर्व जे वडील लोक होते, त्यांच्या हयातीतही इस्रायल लोकांनी परमेश्वराची सेवा केली. देवबाप वाचलेल्या वचनावर विपुल असा आशीर्वाद पाठवो. माझ्या प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये अनेकदा जेव्हा आपण पवित्र शास्त्राचं मनन करतो, एक महत्वाची बाब आपल्या समोर नेहमी आपण ठेवली पाहिजे की आपल्याला या जगामध्ये आपण जीवन कसं जगावं, कसं जगू नये, ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी अनेक असे चरित्र पवित्र शास्त्र बायबलमध्ये आपण पाहतो. आणि विशेषरित्या यहोशुआचं जो चरित्र आहे, यहोशुआचं जे जीवन आहे, याच्याबद्दल काहीतरी विशेष आपल्याला या ठिकाणी दिसतं. यहोशुआबद्दल एवढं विशेष काय होतं? या ठिकाणी जेव्हा आपण वाचतो, त्या व्यक्तीच्या हयातीत, त्या एका व्यक्तीच्या हयातीत म्हणजे त्याच्या संपूर्ण जीवन काळामध्ये इस्रायल राष्ट्रांनी कधीही परमेश्वराला सोडलं नाही. परमेश्वराची सेवा त्यांनी केली. ही एक मोठी बाब आहे की एका व्यक्तीने एका संपूर्ण वंशासाठी काहीतरी असं केलं की त्या संपूर्ण वंशाचं, त्या संपूर्ण पिढीचं जीवन बदललं आणि त्यांनी देवाला सोडलं नाही. जरी त्यांच्यामध्ये काही फरक होत्या, जरी त्यांच्यामध्ये काही समस्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या व्यक्तीच्या हयातीत हे लोक प्रभूची सेवा करत राहिले. म्हणून यहोशुआच्या जीवनाकडे पाहत असताना खरं पाहिलं तर फक्त यहोशुआचं चरित्र जर पाहिला, खूप वेळ त्याच्यामध्येच जाईल. पण आजच्या ह्या मननामध्ये आपण यहोशुआच्या जीवनाच्या काही छटा पाहणार आहोत आणि त्या पाहत असताना आपण हे पाहणार आहोत की त्याच्या जीवनामधून विश्वासणाऱ्या या नात्याने तुम्ही आणि मी काय शिकू शकतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो यहोशुआचा, तुमचा व माझा परमेश्वर आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देखील एक किस्सा शेवटी आपण प्रभूच्या इच्छेत पाहूया. जेव्हा आपण यहोशुआच्या जीवनाकडे वळतो, सर्वात अगोदर त्याचा उल्लेख आपण वाचतो निर्गम याच्या 17व्या अध्यायामध्ये केलेला आहे. यहोशुआ याच्याबद्दल निर्गम 17व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण वाचतो, त्या ठिकाणी असं लिहिलंय की अमालेकाबरोबर इस्रायल युद्ध करू लागलं. जेव्हा ते मिसर देश सोडून आले, पहिला त्यांच्या समोर आलेला शत्रू होता अमालेक. आता आपल्याला हे ठाऊक असलं पाहिजे की जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांचं त्यांची जी यात्रा होती, मिसर देशामधून त्या राणामधून जाऊन मग 40 वर्ष त्या ठिकाणी राहून त्या ठिकाणाहून वचनदत्त देशामध्ये जाणं, हे एका ख्रिस्ती जीवनाचं सुंदर चित्र आहे. आणि त्याची सुरुवात होते त्या वलांडण सणाद्वारे, जे आपल्या तारणाचं एक सुंदर चित्र आहे. त्यानंतर त्यांना त्या तांबड्या समुद्रामधून जावं लागलं, जे बाप्तिस्माचं एक सुंदर चित्र आहे. आणि त्यानंतर ख्रिस्ती जीवनामध्ये येणाऱ्या परीक्षा, ख्रिस्ती जीवनामध्ये येणाऱ्या उंच सखल परिस्थिती, या सर्व गोष्टी आपण त्यांच्या यात्रेमध्ये पाहू शकतो. आणि ह्या यात्रेमध्ये इस्रायल लोकांची नकारात्मक भूमिका पाहत असताना जेव्हा आपण सकारात्मक भूमिका असलेल्या अशा थोडक्या लोकांबद्दल वाचतो, उदाहरणार्थ यहोशुआ असो, कालेब असो, असे काही जण यांनी खरोखर परमेश्वरासाठी एक अवशेष या नात्याने जीवन जगलं. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या काही या छटा आपण पाहत आहोत. आणि त्यामधून पहिला मुद्दा आपण पाहत आहोत निर्गम याच्या 17व्या अध्यायामध्ये, ज्या ठिकाणी अमालेकाने इस्रायलावर प्रहार केला. आता अमालेक पवित्र शास्त्र बायबलमध्ये आपल्याला ठाऊक असलं पाहिजे की देह स्वभावाचं चित्र आहे. इट्स अ पिक्चर ऑफ द फ्लॅश. आणि देह स्वभाव जे आहे, देह स्वभाव आपल्यामध्ये असलेला असा एक शत्रू आहे, ज्यामुळे आपण अनेकदा पापात पडत असतो. आपल्याला ठाऊक आहे आपले 3 शत्रू आहेत: सैतान, जग आणि देह स्वभाव. आणि या तिन्ही शत्रूंमध्ये अनेकदा आपण म्हणतो, अरे सैतानाने मला हे पाप करण्यासाठी मला पुश केलं, मला प्रवृत्त केलं. पण अनेकदा सैतानाला ते करावं लागत नाही. का? कारण आपल्यामध्ये हा पापाचा जो स्वभाव आहे,
जन्माने पापी आणि कर्माने महापापी आपण आहोत असं पौल म्हणतो. आणि म्हणून आपल्यामध्ये असलेला हा देह स्वभाव अमालेकाचं एक चित्र आहे. अमालेक त्याचं एक चित्र आहे. तर यहोशुआला पहिल्यांदा आपण कोणासोबत युद्ध करताना पाहतो ते आहे अमालेक. आपल्या जीवनामध्ये देखील ह्या देह स्वभावासोबत युद्ध करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि ह्या शास्त्रभागामधून पहिली बाब आपल्याला दिसून येते, यहोशुआचं नैतिक जीवन, द मॉरल लाईफ ऑफ जोशुआ. यहोशुआच्या नैतिक जीवनाबद्दल जर आपण म्हटलं, देह स्वभावासोबत युद्ध करत असलेला एक व्यक्ती, एक भक्तिमान पुरुषाचे नैतिक जीवन, एक भक्तिमान विश्वासणाऱ्याचे नैतिक जीवन. माझ्या प्रियांनो, आजच्या काळामध्ये विशेषरित्या अनेक प्रियजन, अनेक विश्वासणारे ह्या अनैतिकतेमध्ये फसून प्रभूपासून दूर गेले आहेत. ते वचनदत्त देशापर्यंत पोहोचलेच नाही, कारण अमालेकाने त्यांच्यावर प्रहार केला आणि त्याच ठिकाणी ते अमालेकाला बळी पडले आहेत. त्याच ठिकाणी ते हारले आहेत. मग ते जारकर्म असो, व्यभिचार असो, अश्लील चित्रपट असो, वाईट संबंध असो, वाईट गोष्टी असो, वाईट गोष्टी पाहणं, ऐकणं, वाचणं असो, अनैतिकता आज अनेक विश्वासणाऱ्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शिरली आहे की आज आपण प्रभूसोबत एक चांगलं नातं ठेवू शकत नाही. आणि परमेश्वराची इच्छा आहे की अनैतिकतेवर आपण विजय प्राप्त करावं. अनैतिकतेवर विजय आपण कसं प्राप्त करणार? जेव्हा आपण गलतीकरास पत्राचा 5वा अध्याय वाचतो, त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना ठाऊक आहे कोणकोणत्या रीत्या देह स्वभावाचे अनेक कृत्ये त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. पण आपल्या जीवनामध्ये आपण त्या देह स्वभावाच्या कृत्यापासून, देहाच्या या सर्व कर्मांपासून दूर राहून आपण आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ आपल्या जीवनामधून कसं दाखवू शकणार? जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष देणार, जेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक अंतर्यामासाठी अन्न पुरवणार. ते अन्न काय आहे? देवाचं वचन, देवाच्या लोकांची सहभागिता. जेवढं आपण सहभागितेपासून दूर राहतो, जेवढं आपण देवाच्या वचनापासून दूर राहतो, आपण देवाच्या सोबत न राहता आत्म्याने द्वारे निष्पन्न होणाऱ्या फळांना न दाखवता आपल्या जीवनामध्ये देह स्वभावाच्या अधीन होऊन जातो आणि अनैतिकतेच्या पापामध्ये आपण पडतो. यहोशुआच्या जीवनामध्ये त्याचे नैतिक जीवन, अमालेकावर प्रहार करून विजय प्राप्त करणारा यहोशुआ. खूप गोष्टी आहेत, पण वेळ आपल्याकडे थोडकाच असल्यामुळे त्याचं जास्त विश्लेषण करत नाही. त्यानंतर जेव्हा आपण यहोशुआबद्दल वाचतो, निर्गम 17 मध्ये जर त्याचं नैतिक जीवन आपण पाहिलं, तर निर्गम 24 मध्ये आपण त्याचं आत्मिक जीवन पाहतो. तर निर्गम 24 मध्ये काय बरं घडलं? निर्गम 24 मध्ये इस्रायल राष्ट्र हे सिनाय पर्वताजवळ जाऊन पोहोचले आणि ते जेव्हा खाली उभे होते, परमेश्वर मोशेला म्हणाला, पर्वतात चढून माझ्याकडे ये. आणि जेव्हा मोशे त्या ठिकाणी वर जात होता, निर्गम 24 आणि 13 मध्ये लिहिलं आहे, तेव्हा मोशे व त्याचा सेवक यहोशुआ हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर गेला. आणि मग मोशे त्यांना म्हणाला की आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच आमची वाट पाहत राहा. पहा, अहरोन व हूर हे तुमच्या बरोबर आहेत. कोणाचे काही प्रकरण असले तर ते त्यांच्याकडे न्यावे, आम्ही परत येईपर्यंत. याचा अर्थ यहोशुआ मोशे सोबत त्या पर्वतावर गेला. जरी परमेश्वराने मोशेला त्या पर्वत शिखरावर बोलावलं असेल, तरीही यहोशुआ इतर लोकांसोबत नव्हता. यहोशुआ खाली नव्हता. यहोशुआ मोशे सोबत चढून त्या पर्वताच्या मध्यभागी कुठेतरी उभा होता. का? कारण त्याच्या जीवनामध्ये वेगळेपणाचं सत्य त्याला खूप महत्वाचं होतं. एका विश्वासणाऱ्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये डॉक्ट्रिनल सेपरेशन, स्पिरिच्युअल सेपरेशन, सिद्धांतिकरित्या असो किंवा आध्यात्मिकरित्या असो, वेगळेपणाचं जीवन जगणं पवित्र शास्त्रामध्ये, नव्या करारामध्ये एक महत्वाचा सिद्धांत आहे. आणि जर आपण जगाच्या सर्व रूढी परंपरेमधून, जगाच्या सर्व चालचलवणुकीमधून, जगाच्या सर्व अनैतिकतेमधून आणि पापामधून, या सर्व गोष्टीमधून जर आपण वेगळे राहिलो नाहीत, जर आपल्या जीवनामध्ये वेगळेपण नसलं, कधीही आपण देवाच्या नावाच्या गौरवासाठी आपला उपयोग होऊ शकणार नाही. म्हणून आपण काय करावं?
आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक जीवन जगणं. इंग्लिशमध्ये खूप सुंदर गीत आहे आणि त्या गीतामध्ये आय एम प्रेसिंग ऑन दी अपवर्ड वे म्हणून ते गीत आहे. त्यामध्ये तो गीतकार म्हणतो, लॉर्ड लिफ्ट मी अप अँड लेट मी स्टँड बाय फेथ ऑन हेव्हन्स टेबल लँड, अ हायर प्लेन दॅन आय हॅव फाउंड, लॉर्ड प्लांट माय फीट ऑन हायर ग्राउंड. प्रभू, मी त्या उच्च स्थानी पाहता मला तो आणखी वर जाऊन उभं राहू दे. त्या स्वर्गीय दृष्टिकोनातून जीवन जगण्यासाठी मला ह्या खालच्या ह्या स्तरामधून तू काढून त्या उंच असलेल्या त्या जमिनीवर उभं कर. काय आहे ती उंच असलेली जमीन? काय आहे ते उच्च प्रतीचं जीवन? आपल्या जीवनामध्ये प्रियांनो, अनेकदा आपण आजूबाजूच्या लोकांकडे पाहून त्यांच्यासोबत आपली तुलना करून अनेकदा त्यांच्यासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आपली आध्यात्मिकता ही अनेकदा आपल्या धर्माचरणासारखी होऊन जाते. म्हणजे धर्माचे काम, प्रभू येशू ख्रिस्ताला ख्रिस्ती धर्म पालन करणाऱ्या लोकांची गरज नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताला ख्रिस्ताचे आचरण करणाऱ्या लोकांची गरज आहे. खरे ख्रिस्ती ते आहेत जे ख्रिस्ती धर्माचं पालन नाही करत, पण ते ख्रिस्ताचं आचरण करतात. धर्माच्या रूढी परंपरा आणि सर्व गोष्टी न जाणता मी हे करतो ते काय करत आहे, मी जर मंडळीला जातो का जात आहे, गीत गातो का गात आहे, वचन ऐकतो का ऐकत आहे, का मेजामधून भाग घेत आहे, का बाप्तिस्मा घेत आहे, काहीच ठाऊक नसतं. कोणीतरी मला सांगितलं, हा तारणानंतर बाप्तिस्मा, बाप्तिस्म्यानंतर प्रभुभोजन, प्रभुभोजनानंतर मंडळीची सहभागिता आणि तसं जीवन जगायचं. अधूनमधून दान टाकायचं आणि बाकी या सर्व थोड्याच फार गोष्टी करून जर आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये संतुष्ट आहोत, यहोशुआच्या जीवनामधून आपल्याला कळून येतं ते आध्यात्मिक जीवन नाही. त्या गोष्टी तर सर्वजण करू शकतात, पण आपल्या धर्माच्या या कृत्य, आपल्या स्वतःच्या नीतिमत्वाचे कृत्य किंवा सेल्फ राईचियस वर्क्स जे आपण म्हणतो, हे तर मळीन वस्त्रांप्रमाणे आहेत. प्रभू म्हणतो, खरोखर तुम्हाला जर माझ्यासाठी जीवन जगायचं असेल, वेगळेपणाचं जीवन जगा. लोक जेव्हा तुम्हाला पाहतील त्यांनी म्हणावं, हे वेगळे लोक आहेत, यांच्यामध्ये काहीतरी फरक आहेत. प्रभूच्या त्या दासांना, शिष्यांना जेव्हा इस्रायलाच्या यहुदी लोकांच्या त्या सर्व सनेद्रीन किंवा त्या प्रकारचे जे लोक होते, त्यांनी जेव्हा प्रेषितांची कृत्याच्या 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा त्यांना पकडलं, तेव्हा त्या ठिकाणी ते सर्व शिक्षक त्यांनी त्यांना पाहिलं आणि ते म्हटले, इंग्लिशमध्ये खूप सुंदर शब्द आहे, दे वर इग्नोरंट मेन, अडाणी असे लोक होते ते. पण त्यांना जेव्हा त्यांनी पाहिलं, तो शब्द इंग्लिशमध्ये खूप सुंदर आहे, दे परसिव्ह दॅट दे हॅड बीन विथ जीसस. ते येशू सोबत होते हे त्यांना भासलं, हे त्यांनी जाणलं. माझ्या प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये खरोखर त्या वेगळ्या पातळीचं एक जीवन जेव्हा आपण जगतो, त्या वेगळ्या रीतीचं जीवन जेव्हा आपण जगतो, लोकांनी पाहून आपल्याला सांगितलं पाहिजे, खरोखर ह्या लोकांमध्ये काहीतरी फरक आहे. खरोखर हे इतर लोकांसोबत नाही. खाली काय चालू होतं तुम्हाला ठाऊक आहे का? त्या दिवसांमध्ये जेव्हा इस्रायल लोकांनी पाहिलं की मोशे आला नाही, त्यांनी त्या ठिकाणी एक सोन्याचा वासरू बनवला आणि त्याच्या समोर अनेक कुकर्मे ते करू लागले आणि त्यामुळे अनेक त्यांच्या जीवनामध्ये पीडा, दुःख, त्रास, कष्ट सगळ्या गोष्टी आल्या. का? कारण ते पापात पडले. का? कारण त्यांचं लक्ष त्या पर्वतावर नव्हतं. पण यहोशुआ हा त्या पर्वतावर चढला होता, त्याचं लक्ष खाली नव्हतं, त्याचं लक्ष जगामध्ये काय चालू आहे त्याच्याकडे नव्हतं, त्याचं लक्ष त्या गोष्टीकडे होतं. परमेश्वराचा दास परमेश्वराजवळ आहे. परमेश्वरा, तू माझ्यासाठी कोणतं वचन घेऊन येत आहे? जर दररोज मी त्या भावाने आपलं जीवन जगत असेल, प्रभू आजचा दिवस मला ठाऊक नाही, तू मला दाखव आज मी जीवन कसं जगावं. देवाच्या वचनाची अपेक्षा करत जेव्हा आपण बसत असतो, देवाकडे लक्ष देत, प्रभू तू माझ्याशी बोल. मंडळीत जेव्हा जातो, कोणीही सेवक असो, कोणताही व्यक्ती असो जे त्या ठिकाणी वचनामधून बोलत आहे, प्रभू तुझं वचन आहे, तू माझ्याशी बोल. आणि त्या वचनासोबत वेळ घालवणारे जर आपण असो, खरोखर प्रभू आपला उपयोग त्याच्या नावाच्या गौरवासाठी करू शकतो. त्याचं नैतिक जीवन 17वा अध्याय, त्याचं आत्मिक जीवन 24वा अध्याय. जेव्हा आपण 33व्या अध्यायाकडे वळतो, निर्गम याचा 33वा अध्याय, त्या ठिकाणी यहोशुआच्या सिद्धांतिक जीवनाबद्दल आपण पाहतो. हिज डॉक्ट्रिनल लाईफ, त्याचे सिद्धांतिक जीवन. काय आहे सिद्धांतिक जीवन याचा अर्थ? तर बघा, यहोशुआ इतर सर्व लोकांसोबत राहत नव्हता.
यहोशुआ नेहमी देवासोबत, देवाच्या दासासोबत आपल्याला आढळेल. आणि या ठिकाणी देखील जेव्हा आपण आताच निर्गम याचं 24 अध्याय वाचलं, निर्गम 25 पासून निर्गम 32 पर्यंत जेव्हा आपण वाचतो, निर्गम 31 पर्यंत, त्या ठिकाणी प्रभू मोशेसोबत काय बोलत होता त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये निवास मंडपातील अनेक गोष्टी आणि त्यासोबतच याजकत्व या सगळ्या गोष्टींबद्दल प्रभू त्याच्यासोबत बोलत होता. पण 32व्या अध्यायामध्ये त्या सोन्याच्या वासरूबद्दल आपण वाचतो. इस्रायल लोकांनी पाप केलं आणि ज्या ठिकाणी पाप आहे त्या ठिकाणी पवित्रता टिकत नाही. ज्या ठिकाणी पाप आहे त्या ठिकाणी परमेश्वराची समक्षता राहत नाही. म्हणून 33व्या अध्यायाच्या 7 ते 11व्या वचनामध्ये निवास मंडपाला त्यांच्या छावणीमधून बाहेर काढून बाहेर ठेवण्यात आलं आणि त्याला टॅबरनॅकल ऑफ कॉंग्रिगेशन न म्हणता, निवास मंडप न म्हणता, त्याला दर्शन मंडप हे नाव देण्यात आलं. का? कारण त्या दर्शन मंडपामध्ये इस्रायल लोकांना जाण्याची परवानगी नव्हती, कारण ते पापात होते. त्या ठिकाणी फक्त एक व्यक्ती जायचा, तो होता मोशे. आणि वचन 11 जेव्हा आपण वाचतो, निर्गम 33 वचन 11, मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले. मोशे छावणीकडे परत जात असे तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशुवा हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. जेव्हा आपण त्या ठिकाणी वाचतो, सर्व इस्रायल लोक पापात होते म्हणून ते प्रभूच्या समक्षतेत येऊ शकत नव्हते. मोशे येत होता आणि तो त्यांचा मध्यस्थ होता, तो त्यांचा अधिकारी होता म्हणून तो परत देखील जात होता. पण यहोशुआ निवास मंडप सोडून कधीही गेला नाही. यहोशुआ निवास मंडपामध्येच राहायचा. याचा अर्थ काय माहितीये का? आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक जीवन फक्त महत्वाचं आहे एवढंच नाही, पण ते आध्यात्मिक जीवन जे आहे ते सिद्धांताच्या आधारावर असलं पाहिजे. सिद्धांताचा आधार म्हणजे काय? जेव्हा आपण प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 42 वचन, आपल्या सर्वांना सुपरिचित असलेलं वचन आहे, ते जेव्हा आपण वाचतो, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आणि ते तत्पर राहिले कोणकोणत्या गोष्टींमध्ये? अगोदर प्रेषितांच्या शिक्षणात ते तत्पर राहिले. प्रेषितांच्या शिक्षणाच्या त्या पायेवर त्यांनी आपलं जीवन उभारलं. आणि माझ्या प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये ज्या ठिकाणी पाप आहे त्या पापासोबत आपण कधीही तडजोड करू शकत नाही, कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. जेव्हा कधी सिद्धांत आणि सिद्धांतिक बाबी येतात, त्यामध्ये आपल्याला एकटं अनेकदा प्रभूसाठी उभं राहावं लागतं. अनेक लोक म्हणतात, ह्या ब्रदरन मंडळ्या काय आहेत, एवढं कशाला स्ट्रिक्ट राहायचं, एवढं कशाला गंभीर राहायचं, या सगळ्या गोष्टी करून काय फायदा? तुम्हाला ठाऊक आहे का माझ्या प्रियांनो, स्ट्रिक्ट राहणं ब्रदरीन मंडळांमध्ये सांगितलेलं नाही. ब्रदरीन मंडळांमध्ये आपल्याला हे शिकवलं जातं, आपल्या ह्या स्थानिक मंडळांमध्ये आपल्याला हे शिकवलं जातं, पवित्र शास्त्रामधील सिद्धांतांना धरून आपलं जीवन जगणं, सिद्धांताच्या आधारावर आपलं जीवन जगणं. आणि सिद्धांतच जर ठाऊक नाहीत तर आपण काय करणार? सिद्धांतांचा अर्थ माहित नाही तर आपण काय करणार? तर यहोशुआ असा एक व्यक्ती होता जो सिद्धांतांना महत्व देत होता. याचा अर्थ त्याला लोकांमध्ये राहायचं नव्हतं. तो त्या ठिकाणी होता ज्या ठिकाणी प्रभू आपल्या लोकांसोबत बोलत होता. आणि जरी तो एकटा असेल तरी तो त्या ठिकाणी वेगळेपणाचं जीवन जगून एकटा राहण्यासाठी तयार होता. का? कारण त्या दर्शन मंडपामध्ये परमेश्वराची समक्षता होती. आज आपल्याला ठाऊक आहे का पापाचा सिद्धांत काय आहे, देवाचा सिद्धांत काय आहे? आपल्याला ठाऊक आहे का पुढील येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, भविष्य, त्याचे सिद्धांत, मंडळीचे सिद्धांत? जर ह्या सिद्धांतांना आपल्याला आपल्या मनामध्ये हे सिद्धांत, हे तत्व जर बिंबवलेले असतील, कधीही आपण देवाच्या वचनाला सोडून जगणार नाही. नाहीतर आपल्या जीवनात, आपल्या लग्नामध्ये असो, आपल्या कामाच्या ठिकाणी असो, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये असो, आपल्या वेशभूषेमध्ये असो, कोणत्याही रीते असो, आपल्या जीवनात कधीही ते वेगळेपणा दिसणार नाही. जर सिद्धांत आपले स्ट्रॉंग असले, जर सिद्धांतांमध्ये आपण जीवन जगत असू, तर इतर सर्व लोकांसारखं नाही, पण त्या दर्शन मंडपांमध्ये दिवस रात्र राहणाऱ्या यहोशुआ सारखे आपण असू. यहोशुआचं सिद्धांतिक जीवन, अनेक गोष्टी आहेत, पण थोडक्यात आपल्या समोर त्या गोष्टी ठेवल्या आहेत. त्यानंतर आपण गणना याच्या 13व्या अध्यायामध्ये त्याच्या व्यावहारिक जीवनाबद्दल वाचतो.
एक, त्याचं नैतिक जीवन. दोन, त्याचं आत्मिक जीवन. तीन, त्याचं सिद्धांतिक जीवन. चार, त्याचे व्यावहारिक जीवन. आता गणना याचा 13वा अध्याय जर आपण वाचलं, गणनामध्ये आपल्याला ठाऊक आहे काय घडलं. 2 वर्ष लोटली, त्यानंतर इस्रायल लोक कादेश बर्निया या ठिकाणी पोहोचले. ते स्वतः म्हटले आम्हाला 12 हेर पाठवायचे आहेत. त्यांनी पाठवलं. 40 वर्ष ते 40 दिवस ते गेले आणि त्या ठिकाणाहून जेव्हा परत आले, यहोशुवा आणि कालेबला सोडून इतर सर्व जणांनी म्हटलं, अरे परमेश्वराने तर आपल्याला या ठिकाणी मरण्यासाठी आणलेलं आहे. आपण या ठिकाणी मरणार आहोत. आपण त्या राक्षसांसमोर टोळांप्रमाणे आहोत. ही जमीन आपल्याला गिळून टाकेल. तेव्हा यहोशुवा आणि कालेब काय म्हटले, नाही, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे ती जागा दूध आणि मधाने वाहणारे तो एक प्रदेश आहे आणि प्रभू आपल्याला तो देश नक्कीच देईल. तुम्ही विश्वास ठेवा. त्यांनी ठेवलं नाही. प्रभूने त्यांच्यावर न्याय केला. प्रभू म्हटला, तुम्ही अविश्वास दाखवला म्हणून 40 वर्ष तुम्हाला या रानामध्ये फिरावं लागेल, हिंडावं लागेल. आणि त्या 40 वर्षामध्ये जेव्हा ते त्या ठिकाणी फिरत होते, इस्रायल लोक तर भटकत होते. पण यहोशुवा आणि कालेब यांचं व्यावहारिक जीवन पहा. त्यांनी असं नाही म्हटलं, प्रभू आम्ही तर विश्वास ठेवला होता, आम्हाला कशाला 40 वर्ष पाठवता. त्यांनी तसं नाही सांगितलं. 40 वर्ष ते देखील त्यांच्यासोबत होते, पण त्यांच्या डोळ्यासमोर एक आशा होती. ती आशा होती की त्यांना एक दिवस त्या वचनदत्त देशामध्ये जाण्यासाठी प्रभू सौभाग्य देईल. त्यांचं वय जात होतं, वृद्ध होत होते, तरी त्यांना ठाऊक होतं प्रभूने जी गोष्ट सांगितली आमच्या जीवनामध्ये, खरोखर प्रभू त्या गोष्टी करेल. त्यांचं व्यावहारिक जीवन. आणि त्यांच्या व्यावहारिक जीवनामधून आपल्याला एक गोष्ट कळून येते, ज्या ज्या गोष्टींचा विश्वास ते ठेवत होते, या 40 वर्षामध्ये व्यवहार रूपी त्यांच्या जीवनामध्ये ह्या सर्व विश्वासाची एक प्रतीती, या सर्व विश्वासाचा एक शिक्का त्यांच्या जीवनामधून आपल्याला दिसून येतं. 40 वर्ष व्यवहारिक जीवन जगून मग त्यानंतर वचनदत्त देशात ते गेले. शेवटी त्याचं नेतृत्वाचं जीवन. जेव्हा आपण यहोशुवा याचा पहिला अध्याय वाचतो, यहोशुवाच्या पहिल्या अध्यायापर्यंत यहोशुवाला नेहमी तुम्ही मोशेचा सेवक म्हणून पाहता. त्या ठिकाणी देखील आपण जेव्हा वाचतो, मोशेचा सेवक यहोशुवा, मोशेचा सेवक यहोशुवा अनेकदा आपण पाहिलं. आता प्रभू यहोशुवा याच्या पहिल्या अध्यायामध्ये म्हणतो, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे. तू आता उठ आणि इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे, वचन 2, तू या सर्व लोकांसहित यार्देन ओलांडून जा. आणि त्यानंतर प्रभू म्हणतो, मात्र तू खंबीर हो, हिम्मत धर. मी माझा सेवक मोशे याने तुला दिलेल्या नियमशास्त्राचे सगळे काळजीपूर्वक पाळ. आणि मग प्रभू म्हटला, तुझ्या मुखी आता मी आहे. जो एवढे वर्ष ऐकत शांत राहिला, आता त्याच्या मुखावाटे प्रभू एका संपूर्ण राष्ट्राचा उपयोग करत होता. आणि शेवटी काय घडलं माहितीये का? शेवटी त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा यहोशुवा उभा होता, आपल्या प्रियजनांसोबत, आपल्या संपूर्ण लोकांसोबत, कुटुंबासोबत जेव्हा उभा होता, तो म्हटला, माझं संपूर्ण जीवन तुम्ही पाहू शकता. आता माझ्या जीवनामधून मी हे तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो, आतापर्यंत आम्ही जे केलं ह्या नंतर देखील आम्ही करू. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. तुमच्याबद्दल काय? जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिलं, ह्या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिसतात. तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास करू शकतात. या सर्व नैतिक जीवन असो, आध्यात्मिक, सिद्धांतिक, व्यावहारिक, नेतृत्वाचे जीवन, सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तासोबत सुंदर तुलना करू शकतात. पण यहोशुवा ह्याने आपलं जीवन प्रभूच्या नावाच्या गौरवासाठी जगलं. आणि म्हणून यहोशुवाच्या हयातीत आणि त्याच्या पश्चात असलेले सर्व वडीलजनांच्या हयातीत इस्रायल लोकांनी परमेश्वराची सेवा केली. आपल्याद्वारे आपल्या पिढीमध्ये देखील हा फरक घडवण्यासाठी ह्या गोष्टींकडे आपण देखील लक्ष देऊया. ह्या सर्व गोष्टी समजण्यास प्रभू तुम्हाला व मला सहाय्य करो. प्रभूच्या नावाला सर्व गौरव असो. आमेन.